श्री हरी नमस्कार, जय श्रीराम. कसे आहात सगळे? मधल्या गोष्टी आपल्या हिंदीमध्ये झाल्या, तर आज आपण एक मराठीमध्ये गोष्ट घेणार आहोत आणि ही गोष्ट जरा वेगळी आहे. भगवंत किंवा परमेश्वर, ईश्वर आपण जे म्हणू किंवा युनिवर्स, आपल्याला वाटतं की नेहमी ते माझ्याबरोबर आहे का, मला सपोर्ट करत आहे का, किंवा आपण जेव्हा संकटात असतो किंवा खूप दुःखामध्ये असतो तेव्हा हा विचार येतो की खरंच मी एकटा आहे. जर माझ्याबरोबर माझे भगवंत असते किंवा माझं जे श्रद्धास्थान आहे ते माझ्यासोबत असतं. तर ह्या विषयाला धरूनच आज एक अशी गोष्ट आहे जी भक्तिरसाने परिपूर्ण आहे. तर एक व्यापारी असतो गावामध्ये आणि त्याचं कुटुंब छानपैकी राहत असतं आणि त्याचा व्यापारही खूप छान प्रकारे सुरू असतो आणि त्याबरोबर तो भक्तिरसामध्ये अखंड बुडालेला असतो. त्याचं एकच असतं की आपला व्यापार जो आहे तो प्रामाणिकपणे करायचा, लोकांना कधी फसवायचं नाही आणि आपलं काम झालं की भक्तिरसामध्ये संपूर्ण बसून भगवंताचं नाम करा किंवा नामस्मरण करा, जप करा आणि त्याला आठवत राहा. हेच एक त्याचं रुटीन आयुष्य सुरू असतं. एक दिवस काय झालं की तो जंगलामध्ये बसला होता ध्यान करत आणि मनामध्ये मात्र प्रभूचं नाव त्याचं नाव सुरू होतं आणि त्याच्या त्या भक्तीने परमेश्वर स्वतःच प्रसन्न झालेले ते त्याच्यासमोर येऊन उभे राहिले आणि विचारलं की काय हवं तुला. तर आधी त्याला नवल वाटलं की खरंच भगवंत माझ्याकरता आले का खाली. तर त्यांनी सांगितलं की हो, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय हवं ते माग की तुला देईन. तर तो म्हणाला नाही, खरंच मला काही नको, तुम्ही मला दर्शन दिलं हीच माझ्याकरता खूप मोठी गोष्ट आहे. पण भगवंत म्हणाले की नाही, तरी देखील तू काहीतरी माग तू माझ्याकडे. मग तो विचार करतो आणि म्हणतो बरं एकच गोष्ट द्या, तुम्ही सदैव माझ्यासोबत राहा, बस बाकी मला काही नको. तर ते म्हणतात तथास्तु, यापुढे मी नेहमी तुझ्यासोबत असेन. त्याला आनंद होतो की अरे भगवंत तर माझ्यासोबत राहणार आणि तो ही गोष्ट घरी सांगण्यासाठी उतावीळ होतो आणि पटकन तिथून निघतो. मग निघताना रस्त्याने चालताना त्याच्या मनामध्ये होतं की अरे मी कसं ओळखणार की भगवंत माझ्यासोबत आहेत की नाही, असा तो विचार करतो आणि त्याचं लक्ष त्याच्या पावलांच्या इथे जातं आणि पावलांच्या इथे लक्ष जातं. तर तो काय बघतो, तर त्या मातीमध्ये त्याची 2 पावलं आहेत आणि बाजूला अजून 2 पावलं आहेत. तर त्याला कळतं की हो, ही पावलं भगवंताची आहेत, मी आणि माझा भगवंत सोबतच आहोत आणि तो माझ्यासोबतच आहे आणि आम्ही आता घरी जातो आहे. घरी आल्यानंतर पण तो आनंदित राहतो. बायकोला सांगतात असं झालं आहे. तर ती फक्त ऐकून घेते, पण ती असं जास्त काही बोलत नाही. पण तो मात्र आपल्या आनंदामध्ये पूर्ण भिजलेला असतो आणि अशाच प्रकारे त्याचे दिवस जात असतात. मध्येच त्याला अशी भीती वाटायची, अरे सोडून गेले का भगवंत. मग परत तो मातीमध्ये जायचा, असं चेक करायचा की खरंच किती पावलं उमटत आहेत. मग परत भगवंताची पावलं पाहिली की तो खुश होऊन जायचा आणि असे छानपैकी त्याचे दिवस चालू आहेत. भगवंत त्याच्यासोबत आहे, व्यापार छान होतो आहे, घरामध्ये आनंद आहे, सुखसमृद्धी आहे. पण काय म्हणतात ना, आपले सगळेच दिवस सारखे नसतात. उतार चढाव काही ना काही आपल्या आयुष्यामध्ये होतच असतं आणि ते योग्य आहे किंवा नाही हा प्रश्न नाही, पण हे होत असतं, मात्र एवढं मात्र खरं. आणि मग काय होतं एक दिवस की त्याची दोन्ही मुलं अचानकरित्या मरण पावतात. मरण पावल्यानंतर त्याची बायको त्या शॉकने एकदम ती वेडी होऊन जाते की माझी दोन्ही मुलं गेली आणि हा पण एकदम शॉकमध्ये जातो की दोन्ही मुलं गेली, बायको वेडी झाली, आता मी काय करू. आणि तो त्याच ह्याच्यामध्ये राहतो, त्या दुःखामध्ये. त्याचं आपल्या व्यापारामध्ये लक्ष नाही, घरामध्ये लक्ष नाही, कुठेच लक्ष नाही. तो असा डिगमुख होऊन जातो आणि त्याला सुचत नाही आता मी काय करू. आणि विचार करतो जाऊ दे आता, हे मी ना सगळं सोडून देतो आणि मी निघून जातो आणि असा विचार करतो आणि तो घरातून निघतो. घरातून निघताना रस्त्याने चालत असताना मध्येच त्याला आठवतं की अरे भगवंत तर माझ्यासोबत होते ना, त्यांना तर हे सगळं माहिती आहे, मग त्यांनी हे कसं काय होऊ दिलं. आणि बघतो तो परत आपल्या पावलांच्या इथे, तर त्याला फक्त 2च पावलं दिसतात, अजून 2 पावलं काही त्याला दिसत नाही. तर तो एकदम रागाने असा लालबुंद होतो आणि तो भगवंताला खूप काही बोलायला लागतो.
म्हणजे की तो भगवंताला असं म्हणतो की तुम्ही पण जगासारखंच माझ्याशी वागलात. सगळी लोकं मला सोडून गेली, माझा व्यापार बुडाला, माझी बायको वेडी झाली, माझी दोन्ही मुलं गेली आणि समाजाने, संपूर्ण जगाने माझ्याकडे पाठ फिरवली. माझ्याकडे आता पैसा अडका नाही, तर कोणी नातेवाईक माझ्याजवळ नाही, कोणी मित्रमंडळी मला विचारत नाही. आज असा मी गरीब भिकारी झालो आहो आणि काहीच नाही आता माझ्याकडे. आणि तू पण असाच माझ्याशी वागला, तू मला सोडून गेला. तू तर स्वतः भगवंत आहेस आणि मग तू मला कसं काय सोडून जाऊ शकतोस? आणि असं तो खूप देवाला कोसायला लागतो आणि त्याच्यानंतर थोड्या वेळामध्ये भगवंत परत तिथे त्याच्यासमोर येतात आणि त्याला म्हणतात की तू का एवढा रागावलायस आणि का तू माझ्यावरती एवढा राग धरून आहेस? मग तो त्यांना म्हणतो की तुम्ही असं असं सगळं केलं. तर ते म्हणतात की नाही. तर तो म्हणतो की कसं नाही, मी तर ही पाहिलं तर ही 2च पावलं आहेत. तर भगवंत म्हणतात परत व्यवस्थित निरखून बघ की नक्की ही 2 पावलं कोणाची आहेत. तर तो परत जेव्हा निरखून बघतो तर त्याची 2 पावलं त्याच्या इथेच असतात आणि जी बाजूची पावलं आहेत ती स्वतः भगवंताची आहेत. तर तो म्हणतो की म्हणजे तुम्ही माझ्यासोबत आहात? तर भगवंत म्हणतात हो, नित्य नियमाने मी तुझ्यासोबत आहे. तर तो म्हणतो मग तुम्ही माझ्याबरोबर असं का केलं? का माझी मुलं गेली, माझी बायको वेडी झाली, सगळं काही माझं नष्ट झालं आणि तुम्ही मला सावरलंतच नाही. तर भगवंत म्हणतात की नाही, असं नाही आहे. तुला मी सावरलं नाही ही गोष्ट तुझा जो हा भ्रम आहे तो चुकीचा आहे. कारण जर मी तुला सावरलं नसतं तर आज तू इथे जिवंत राहिला नसतास. कारण मी तिथे होतो. मी तुझं दुःख माझ्यावरती घेतलं कारण तुझी इतकी नाजूक अवस्था होती. तुझ्या हृदयाची एवढी नाजूक अवस्था होती की तुला हे दुःख जे आहे हे सहनच झालं नसतं. पण मी तिथे असल्याकारणाने ते दुःख जे आहे ते मी माझ्यावर घेतलं आणि हे तू सगळं जे काही संकट आहे किंवा हे जे दुःख आहे हे तू सहन करू शकला आणि तू जिवंत राहू शकलास. आणि ह्याच्यामुळेच फक्त आणि फक्त तू आहेस आणि तुझ्यासोबत मी निरंतर आहे. आणि त्याला आपली चूक समजते की हो खरं आहे. कारण एवढा मोठा संकटाचा घाला किंवा एवढं मोठं दुःख मी पचवू शकलो नसतो आणि नक्कीच माझं काहीतरी कमी जास्त झालं असतं. हे भगवंत माझ्यासोबत होते. त्यांनी मला सांभाळून घेतलं. त्यांनी हे सगळं दुःख त्यांच्यावरती घेतलं आणि म्हणूनच मी हे दुःख पचवू शकलो आणि म्हणूनच मी जिवंत राहिलो. आणि आपल्यासोबत पण असं होतं. आपल्यावरती देखील खूप संकटं येतात. कधी-कधी खूप वाईट परिस्थिती येते आणि त्यावेळेला आपल्याला सुचत नाही की काय करायचं? मी एकटा आहे. माझ्या आयुष्यामध्ये कोणी नाही आहे. माझं हे दुःख मी कोणाला सांगू? कोण मला समजून घेईल? कोणाचा मला सपोर्ट मिळेल? हा आपण विचार करत असतो आणि त्यावेळेला आपण स्वतःला अत्यंत एकटं समजत असतो. पण तेव्हाच आपल्याला एक कुठून तरी बळ मिळत असतं. एक कुठून तरी पॉझिटिव्हिटी आहे. कोणीतरी माझ्यासोबत आहे. हा पण एक अंधुकसा प्रकाश आपल्या मनामध्ये असतो आणि तो जो प्रकाश आहे किंवा ती जी पॉझिटिव्हिटी आहे ती ही पॉझिटिव्हिटी जी आहे ती भगवंताची आहे. कारण ते कधीच असं नाही आहे की आपल्याला सोडून देतात आणि त्यांच्या त्या आपल्यासोबत असण्याने किंवा त्यांच्या त्या पॉझिटिव्हिटीमुळे आपण ते बघा किती संकटं आली किंवा कितीही प्रॉब्लेम्स असले, कितीही दुःखद घटना असली तरी आपण तिथे परत उभे राहतो. ते दुःख पचवतो. ते संकट कसं परतवून लावायचं ह्याचा विचार करतो आणि असं संकटांना मात देत ते दुःख पचवत आपण परत स्वतःकरता, कुटुंबाकरता आणि सगळ्यांकरता उभे राहतो. तर भगवंत सगळ्यांसोबत आहे. फक्त आपल्या भक्तिरसामध्ये आपण कमी नाही ना पडत याचा विचार आपण करायला पाहिजे. काय पटतंय ना?